ज्या नामे पृथ्वी समूळ तरली ते नाम वाचे वसो। ज्या रूपे सागरात्मजा समजली ते रूप ध्यानी वसो। ज्या पादे फनिकाळिया स्पर्शिला तो पाद भाळी ठसो। ज्या हस्ते गिरिगोवर्धन उचलिला तो हस्त माथा वसो। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। उपस्थित सर्वांना दंडवत प्रणाम। दृष्ट अदृष्ट पद्धतीने हे श्रवण आपण ऐकत आहात। उपस्थित सज्जन, सर्व स्तरावरील सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील आपण सर्व मान्यवर, उपदेशी, नामधारक, अनुसरले सर्व ईश्वरीचा अच्युत गोत्रीय परिवार, यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ऐकत असलेले सर्व श्रावक वृंद, नवरात्रीमध्ये धर्माचरण करत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या अस्थिपरीनुसार, आचारानुसार आणि स्मरणविधीच्या परिपाठानुसार आपलं स्मरण कसं असावं, नामस्मरण कसं असावं, नामोच्चारण कसं असावं, आपलं आचरण कसं असावं याविषयी गेल्या 3-4 दिवसापासून आपण चर्चा करत आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू निरूपित नामाचे 10 ठाय या प्रकरणावरती भाष्य करत असताना परमपूज्य पट्टाधिष्ठित परम महंत श्री गुरुवर्य आचार्य प्रवर चिंतनी जनक बाबांच्या प्रेरणेतून आणि लेखणीतून एक साकारलेला सुंदर असा ग्रंथ नामाचे 10 ठाय याच्यावरती भाष्य करण्याची अल्पशी सेवा माझ्याद्वारे होत आहे। ईश्वर बोलविता धनी आहे, शब्दांचा पाठीराखा तो आहे, शब्दांचा स्फुरंदाता तो आहे, शब्दांचा प्रेरक तो आहे, देयक तो आहे। त्याच्यामुळं हे धन ईश्वरीचे, भांडार परमार्थाचे, आपलं काहीच नसून हे परमार्गाचं आहे, परमार्थाचं आहे, ईश्वराचं आहे। त्या ईश्वराच्या भांडाराचे आपण राखण करते आहोत किंवा प्रसारक आहोत। असो, नामे वेद, नामाने वेद होतो। ईश्वराचं नाम मुखामध्ये असल्यानंतर तुम्हाला ईश्वराविषयीचा वेद निर्माण होतो। तेच नाम आणखी मुखोद्गत झालं, स्मरण झालं तर त्याच नामाने ईश्वराचा बोधही होतो। नामाने वेद होतो, नामाने बोध होतो। बोध होणे म्हणजे देव कळणे, हे आपण कालच्या आणि परवाच्या ऑडिओमध्ये ऐकलं आहे। याच्या पुढची पायरी नामाची खूप महत्त्वाची पायरी आहे। आपण या व्हिडिओचं, ऑडिओचं टायटल वाचलं असेल की नामस्मरणाने संन्यास साध्य होतो। आता हा संन्यास नीट समजून घेणं गरजेचं आहे। संन्यासाला महानुभाव पंथाच्या शास्त्रीय परिभाषेमध्ये अनुसरण असंही म्हटलेलं आहे। 3 शब्द प्रचलित आहे। एक शब्द आहे संन्यास, एक शब्द आहे अनुसरण, एक शब्द आहे दीक्षा। जी दिल्या जाते, घेतल्याही जाते, ती दीक्षा असते। संन्यास समम करोती, समम न्यास, याला संन्यास असं म्हटलं जातं। आणि अनुसरण म्हणजे अनुने सरणे, याला अनुसरण म्हणतात। सरणे या शब्दाचाही अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे। अणु म्हणजे पाठीमागं जाणे, एखाद्याच्या मागं जाणे, एखाद्या वस्तूच्या अनुषंगाने जाणे, आणि सरण म्हणजे गती घेणे। त्या ज्याच्या आपण पाठीमागं गेलो त्याच्याच प्रमाणे गती घेणे, त्याच्याच प्रमाणे चालणे, याला अनुसरण असं। भगवद्गीता, वेद, उपनिषद या गोष्टीला मान्यता देतात। अनुकरण करण्यापेक्षा अनुसरण करा। महाजनो येन गतसा पंथा ही वेदांची सुक्ती आहे की मोठी माणसं ज्या रस्त्याला गेली असतील त्या रस्त्याने आपण चाललं पाहिजे, हा एक सिद्धांत मांडलेला आहे। त्याही सोबत श्रीमद भगवद्गीतेना यद्यदाचरती श्रेष्ठ सतत देवोत्तर जन याही श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की मोठी माणसं ज्या ज्याप्रमाणे करतील, श्रेष्ठ माणसं ज्या ज्याप्रमाणे चालतील, त्याच पद्धतीनं लहान माणसं करत असतात। संन्यास हा शब्द तुम्हाला नीट समजून घेणं गरजेचं आहे। संन्यासाला काही अवस्था नाही आहे, संन्यासाला कुठली स्थिती नाही आहे। संन्यास हा विशिष्ट जागेतला नसतो, संन्यास हा विशिष्ट वेशातला नसतो, संन्यास हा विशिष्ट पदातला नसतो। संन्यासाला कुठलंही वयाचं बंधन नाही आहे, संन्यासाला कुठल्याही पदाचं, जागेचं बंधन नाही आहे। तुम्ही म्हणाल की संन्यास घेतल्यानंतर बाबा सगळं काही सोडावं लागतं ना? सगळं सोडावं लागतं हा अर्थ नीट समजून घेण्यासारखा आहे। सगळं काय सोडावं लागतं हाही अर्थ नीट समजून घ्यायचा आहे। एक मी वारंवार सांगत असतो प्रवचनातून की वनिता त्यागुण वनात बसला, वनात वनिता चिंतू लागला। काय? वनिता म्हणजे पत्नी, भार्या, अर्धांगिनी। ती वनिता त्यागुण वनात बसला। कदाचित सगळं काही सर्वसंग परित्यागून तो वनामध्ये गेला, आणि वनामध्ये गेल्यानंतर झालं असं
की वनात वनिता चिंतू लागला. त्याला वनामध्ये ती पत्नी बार्या परिवार आठवायला लागला. कसला त्याग झाला हो? त्यागच नाही झाला ना, नुसतं नावाला फक्त त्याग केलेला आहे, नावाला काहीतरी सोडलेलं आहे. एकतर जीव खाली राहू शकत नाही, हे सर्वज्ञांचं म्हणणं आहे. रिकामा राहू शकत नाही, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये दोष असतील, विकार असतील, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये हालचाल असणारच. ही जरी त्याची पूर्व अवस्था असली, त्याचं चेष्टकत्व असलं, त्याचे चंचलत्व असलं, तरीही रिक्त होण्यानेच परमात्मा प्राप्त होत असतं. जोपर्यंत तुम्ही खाली होत नाही, तुमचं अंतःकरण रिकामं होत नाही, तोपर्यंत तुम्हाला संन्यासही घडणार नाही. अंतःकरण रिकामं करणं याचा अर्थ कामाने, क्रोधाने, द्वेषाने भरलेलं जे तुमचं डस्टबिन आहे, मनाला आपण जे डस्टबिन करून टाकले, कुडापात्र करून टाकलंय, त्याला अमृत पात्र बनवणे. लक्षात आलं? त्याला अमृताचा कुंभ बनवणे. तुम्ही सर्व ऐकताय ना? अमृताचा कुंभ बनवणे, अमृताचं पात्र बनवणे, जे आपण कुडादान करून टाकलेले आपल्या मनाला. आणि कसलेही दोष, कसलेही द्वेष, कसलाही मोह, कसलीही माया, ममता, ईर्षा, काय काय मनामध्ये भरलेले आपण. संसार भरलेला आहे. स्त्रिया कोणी ऐकत असतील तर बघा, तुम्ही संसार इतका खचून तुमच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये भरलेला आहे की घरामध्ये टाकाऊ असलेली वस्तू सुद्धा तुम्हाला टाकून द्यावीशी वाटत नाही. घरामधले बिनकामी वस्तू झाल्या तरीही त्या तुम्ही सोडत नाही. घरामध्ये एखादी फुटलेली वस्तू जरी असली तर तुम्हाला ती घरात नाही ठेवू वाटणार, वरांड्यामध्ये ठेवी वाटेल, वरांड्यामध्ये ठेव, अंगणामध्ये ठेवावं वाटेल, कुठंतरी कुंडीमध्ये ठेवावं वाटेल. अहो कसं जमेल हो? कसा ईश्वर येईल तुमच्यामध्ये? एकतर तो सगळं सामुग्रीवंत आहे, सगळ्या सामुग्रीने परिपूर्ण आहे, पण सांसारिक सामुग्री तुमच्या हृदयामध्ये असेल तर तो सामुग्रीवंत तुमच्या हृदयात येणार नाही. तुम्हाला ठरवायचं आहे की त्याला कुठल्या जागा द्यायच्या. आपल्या अंतःकरणामध्ये संसार खचून भरलेला असल्या कारणाने, कुटकटून भरलेला आहे, इतका भरलेला आहे की त्याच्यामध्ये तसूभरही जागा नाही. मग स्वामीजी खूप सुंदर रीतीने म्हणतात की बाई, बिडारावरी काही बिडार असेल, तुमच्याकडे संसारिक सामुग्री असेल तर त्याच्यावरती दुसरं बिडार ठेवता येईल का? म्हणजे एका बेडवरती दुसरा बेड लावता येत नाही ना. एका गादीवर दुसरी गादी ठेवली, पण एका गादीवरती एकच माणूस झोपू शकतो, त्याला दुसरी गादी टाकून त्याच्यावरती झोपता येणार. तुमच्याकडे एक गोष्टी असेल, एक वस्तू असेल तर त्यासोबत दुसरी वस्तू तुम्हाला ठेवता येणार नाही. आणि आजकाल होतं काय, आपल्याच्यानी ह्याच गोष्टी समजत नाही की आपल्याकडून त्याच चुका होत आहेत, की आपल्याला एक गोष्टीची अवस्था आहे ना, आपण 10 गोष्टींचे ऑप्शनल आपल्याजवळ ठेवतो आणि मग त्या 10 गोष्टींचे ऑप्शन ठेवल्यामुळं आपणच संभ्रमित होत असतो. एक चपलेनं पोट भरतं ना माणसाचं, पण नाही, माणसांनी प्रवासाला जायला वेगळी चप्पल, लग्नाला जायला वेगळी चप्पल, वास्तुशांतीला जायला, दहाव्याला जायला वेगळी चप्पल, एखाद्या पार्टीमध्ये जायला वेगळी चप्पल, शेतात जायला वेगळी चप्पल. प्रपंचाने आपण खचून घर भरून टाकलेले, मोकळं काही राहिलंच नाही ना. आणि मग शोकांतिका वाटते, हसू पण येतं लोकांच्या उदारतेचं. मोठा बंगला बांधतील, मोठं घर बांधतील, मोठ्या घरामध्ये खूप चांगलं प्रदर्शन करतील, इथं कुंड्या ठेवतील, इथं काय फ्रेम्स ठेवतील, इथं सोफे ठेवतील, इथं टिव्या ठेवतील, वेगवेगळ्या गोष्टींनी घर भरून टाकतील. पण देवाला एखादा छोटासा कोलाटा देतील, एखाद्या कोणत्यामध्ये छोटासा देवारा, त्याच्यामध्ये देव आहेत. कदाचित काही लोकांचे किचनमध्ये आहेत, ते मागं यूट्यूबमध्ये किचनमध्ये देवपूजा ठेवणाऱ्यांसाठी व्हिडिओ बनवला होता. नका ठेव, ठीक आहे, खूप तुम्हाला अडचण असेल, गरज नाही आहे. सिटीमध्ये, शहरामध्ये देवपूजा ठेवणाऱ्यांसाठी कदाचित सुविधा नसल्या कारणानं जर ठेवला तर देवही तुम्हाला समजून घेईल. तुमच्या भाजीचा उपार दाखवण्या अगोदरच देवाला उपार स्वीकार होईल. केव्हा? जेव्हा तुमची परिस्थिती किंवा तुम्हाला जागाच नसेल. पण ज्याच्याकडे भरपूर जागा आहे ना हो, गुंठाभरामध्ये, 2 गुंठ्यामध्ये 1000, 2000, 4000 स्क्वेअर फुटामध्ये बंगले बांधून जर देवाला कोणता देत असाल, एवढी जागा देत असाल, तर हे आपल्या क्षुद्र हृदयाचं, दरिद्री हृदयाचं प्रतीक आहे. मनाला वाईट वाटून घेण्यापेक्षा मनाचं कार्य असं सुंदर पद्धतीनं करा की देवाला वाईट वाटायला नको. तुम्हाला बोलल्यामुळं कदाचित वाईट वाटेल, पण देवाला वाईट वाटत असेल त्याचं काय? देवही विचार करत असेल ना की माझ्या हा तळहातावरती बसलाय, ईश्वराच्या अंगावरती आपण बसले, ही धरती त्याची आहे, त्यांनी धारण केलेली सृष्टी आहे आणि त्या धरतीच्या एका कोणामध्ये, एका आपण कणामध्ये बसलेले, तर त्याच्या अंगा खांद्यावरती आपण खेळतोय आणि त्यालाच आपण जर जागा, त्याचं प्रतीक म्हणून आपण जर घरामध्ये देवारा एवढासा जर ठेवला असेल, तर हे आपण आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. असो,
तो आपला विषय नाही आहे, परंतु ओघाओघाने तो विषय निघाला म्हणून सांगितलं. आपला मुख्य विषय अनुसरण आहे, की ईश्वराच्या नामाच्या पाठीमागं जाणे, ईश्वराच्या धर्माच्या आचरणाच्या ज्ञानाच्या पाठीमागं जाणे, ईश्वराच्या सांगितल्याच्या पाठीमागं जाणे, म्हणितले करणे, त्याला अनुसरण असं म्हणतात. संन्यास शब्दावरती मी तुम्हाला सांगत होतो की संन्यास, सगळं सोडण्याचं नाव संन्यास आहे, हा एक अर्थ. पण सगळं धरून नीट लक्ष देऊन ऐका की सगळं सोबत असताना सुद्धा त्याच्यामध्ये न गुंतणे, यालाही संन्यास म्हणतात. लक्षात आलं? प्रापंचिक गृहस्थ धर्मातले काही लोक ऐकत असतील तर नीट लक्ष द्या की संन्यास याला पण म्हटलेले की त्यामध्ये राहून सुद्धा त्याच्यामध्ये न राहणे. कालच्या परवाच्या विभागामध्ये आपण ऐकले की तो कर्म करत असताना, बोध या शब्दामध्ये आपण ऐकलं की तो कर्म करत असताना अकर्मी राहतो, अकर्म करतो पण अकर्म पद्धतीनं कर्म करतो. त्याचं कर्मामध्ये लिंपायमानता नाही आहे, त्याला बोध झाला असं समजावं. संन्यास म्हणजे त्या वस्तूमध्ये, त्या गोष्टीमध्ये तुम्ही राहताय, पण तुम्हाला त्याचा काही त्रास होत नाही. 12व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीमद भगवद्गीतेच्या सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय किंवा समलोष्ठाश्म कांचन, ही गीतेमध्ये प्रामाणिकपणे संन्यासी माणसाची, भक्ताची उदाहरणं दिलेली आहे. सुखदुःखे समे कृत्वा, जो सुखामध्येही समान आहे आणि दुःखामध्येही समान आहे. बस सुखाने दोघांमध्ये, कुणी निंदा करत असेल, कुणी निंदो अथवा वंदो, बस आम्हाला सारखं आहे, काहीच अडचण नाही, काहीच अडचण नाही. कोणी निंदा करा, स्तुती करा, काही फरक पडत नाही. निंदो अथवा वंदो, सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभो जया जय, काही लाभ होईल, अलाभ होईल, नफा होईल, तोटा होईल, समान आहे, काही अडचण नाही. समलोष्ठाश्म कांचन, लोष्ठ आश्म कांचन, ज्याला लोह लोखंड, अश्म म्हणजे दगड आणि कांचन म्हणजे सोने सारखे वाटते, सोने रुपये आम्हा मृतिके समान, ज्याला माती सारखं वाटतं. स्वामींची एक लीळा आहे, त्या लीळेमध्ये स्वामींनी त्या द्रव्याकडेही बघितलं, मातीकडे बघितलं. स्वामींनी नजरेनं त्या राजाला सांगून टाकलं की बाबा, याची किंमत आमच्यासमोर मातीसारखी आहे. ती लीळा अवश्य तुम्ही ऐकली पाहिजे, बघितली पाहिजे. आपल्याला संन्यास समजून घ्यायचं. संन्यास समजत असताना जिथं तुम्ही आहात तिथूनच ईश्वराचं ध्यान चिंतन करणे, संसाराचा चिटकावा काढून तुम्ही परमात्म्याला चिटकणे, त्याच्या नामाला चिटकणे, हाही एक संन्यास. तुम्ही तिथं समान राहा, संसारामध्ये जास्त लिप्त राहू नका, लिंपायमान राहू नका, जास्त चिटकू नका, हाही एक प्रकारचा संन्यास आहे. समन्यास, तुम्हाला ते सम ठेवता आलं पाहिजे. रागाला सम ठेवा, तसंच आवडीलाही सम ठेवा. एखाद्याविषयी तुम्हाला खूप प्रचंड क्रोध येत असेल पण त्याच्याविषयी तितकं प्रेम येत नाही, मग तुम्ही संन्यासी नाही म्हटले पाहिजे. एखाद्या गोष्टीविषयी आवडी तितकीच आहे, क्रोधही तितकाच होत असेल, काही फायदा नाही. क्रोध करूच नका. पहिली गोष्ट अशी, क्रोध करणं चुकीचं आहे. पण जरी क्रोध आला किंवा क्रोधामध्ये सम राहणे, न्यास म्हणजे ठेवणे, स्वतःला अशा अवस्थेमध्ये सम ठेवणे, इक्वल ठेवणे, निश्चित ठेवणे, स्थिर ठेवणे, याला संन्यास असं म्हणतात. तो संन्यास आपल्याला नामाने साधू शकतो, हे आपल्याला ऐकायचं. आता अनुसरण ऐकावे, अवधान देऊनी आगवे, नामाचे अपत्य बरवे चौथे हे. जया नको जन्म मरण, त्याने करावे अनुसरण, पवित्रानिक पावन जीवन ते. हे अनुसरणाचं लक्षण आहे. बोधाने ज्ञानाचा प्रकाश झाला आणि बोधामध्ये तुम्हाला विवेक पण आला, पण बोध झाल्यानंतर तुम्हाला पुढची जी पायरी आहे ती पायरी अनुसरणाची गाठायची आहे. आणि हळूहळू गाठत असते. तुम्ही म्हणाल बाबा 10 दिवसामध्ये हे शक्य आहे का? नाही, 10 दिवसामध्ये ऐका तर खरं, पहिल्यांदा ऐकून तर घ्या. व्हिडिओसुद्धा लोक बघतायत, काही 10 मिनटं बघतायत, काही 15 मिनटं बघतायत. 20-25 मिनटाचा व्हिडिओ तो जर 10-15 मिनटामध्ये जर आपल्याला संपावा असं वाटत असेल तर मला सांगा ना की तो अनुसरण आपल्याला कसं 10 दिवसामध्ये जमेल. आजच्या व्हिडिओनंतर नक्की तुम्ही कमेंट करा की कोणी कोणी पूर्ण व्हिडिओ बघितला, ऑडिओ ऐकला आणि त्यानुसार चालण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात. असो, अनुसरणाचं लक्षण तुम्ही लक्षात घेण्यासारखे. सरण म्हणजे संपणे. अणु शब्दाचा अर्थ आहे की मागे जाणे, ईश्वराच्या वचनाच्या मागे जाणे.
गोविंद गती सांगितलेली आहे स्वामींनी, वचनरूप गोविंदाची गती सांगितली. त्या गोविंद गतीने, सूत्राच्या गोविंद गतीने जाणे यालाही अनुसरण असं म्हणतात. सरण या शब्दाचा अर्थ संपणं असं होतं. दुसरा एक शब्द प्रचलित अर्थ आहे सरणे, म्हणजे संपणे. म्हणजे एखादा माणूस मेला तर आपण त्याला सरला असं म्हणतो. दुसरं सरण म्हणजे सरकणे, की हळूहळू हळूहळू पावला पावलाने सरकणे. तर हे सरण शब्दाप्रमाणे आपल्याला चालता आलं पाहिजे. आणि अनुसरण म्हणजे काय? अनुकरण आणि अनुसरण हा फरक आहे. डोळे झाकून जसं पाहून एखाद्याची गोष्ट करायची, आपल्याला एखाद्याने चांगला शर्ट घातलाय त्याच पद्धतीने आपण शर्ट घातला, अरे ते अनुकरण आहे, त्याला अनुसरण नाही म्हणतात. एखाद्याने संन्यास घेतला आपल्याच घरातल्या एखाद्या माणसाने, लगेच आपण त्याच्या पाठीमागे संन्यास घेतला, हेही अनुकरण आहे. पण जाणून बुजून जर केलं, की समजून उमजून जर केलं, तर मग ते अनुसरण घडणार आहे. पण त्याने घेतला मस्तपैकी, मार्गामध्ये मजा असते, संन्यास घेतल्यावर काही टेन्शन नाही, बायका पोरांचं करावं लागणार नाही, घरी आई बाप्पाचं करावं लागणार नाही, बसले मार्गामध्ये, तिथं खातायत पितायत मस्तपैकी, दानदक्षिणा घेतात, अरे याला अनुकरण असं म्हटलं जाईल, याला अनुसरण नाही म्हटलं जाणार. अनुसरणाची स्वामींनी महादायसाला जी व्याख्या सांगितली, एथ अधीन होईजे, देवाच्या अधीन व्हावं. देवाच्या अधीन म्हणजे काय? की पूर्णपणे देवाने म्हटल्याप्रमाणे वागणे. अधीन म्हणजे की देवा आता सगळं काही मी संपून आले. मग काही माणसं पूर्वाश्रमाहून अनुसरतात, संन्यास घ्यायला येतात, पण पूर्वीचंच त्यांच्यासोबत सगळं आहे ना. पूर्वीच्या काही वस्तू असतील, पूर्वीचे मोबाईल आहेत, पूर्वीचे बँकेचे खाते आहेत, पूर्वीचे बँकेचे पैसे आहेत, पूर्वीच्या काही वस्तू आहेत, पूर्वीचे काही मित्र आहेत, त्यांना घेऊन अनुसरले. अहो संपवलं तरी काय होतं? मी काय संपवलं सांगा ना. पहिलं जर कोणी जर संन्यास करत असेल तर पहिली गोष्ट त्यांनी तिकडं वापरत असलेला मोबाईलचा क्रमांक बंद करून या, मग खऱ्या अर्थानं समजेल की आपल्यासोबत कोण आहेत, काय आहेत. शेवटी संपवणार, संपवलं तर जमेल. इकडं आले, तोच मोबाईलचा नंबर घेऊन आले, आणि मग इथून संन्यास घेतल्यानंतर चालू आहे दररोजचे फोन, दररोजचा मेसेज, दररोजची चॅटिंग आहे, दररोजची अपडेट देणं चालू आहे. मी बसलोय इकडं, मगाशी तुम्हाला उदाहरण सांगितल्याप्रमाणे की वनिता त्यागून वनात बसला, गेले जंगलामध्ये किंवा आश्रमामध्ये आले, पण काही उपयोग नाही. कोणी अनुसरला असेल तर एवढा ऑडिओ त्याने ऐकून एवढं तरी निश्चित करा की तो मोबाईल क्रमांक बंद करून या संन्यास घेण्यापूर्वी. दुसरं असं की काही बँकेचे खाते असतील, आता ती आवश्यकता आहे आजच्या काळाप्रमाणे जर बघितलं तर थोडंसं जरा पैशा पाण्याची गरज असते, म्हणून गरजेपुरते आणा हो. तुम्ही तुमच्या गरजेपुरते आणा. तुम्हाला दान धर्म करायचा आहे, साधनाची सेवा करायची, कुठं परमार्गाची सेवा करायची, कुठल्या आश्रमाला साधू संतांना मदत करायची, म्हणून तुम्ही ते धनधान्य घेऊन आले तर काही हरकत नाही आहे. पण इकडं येऊन जर तुम्ही तुमच्या सुविधा जर वाढवत असाल, तुमच्या सुविधेसाठी जर वापरत असाल, समजून जा की आपण त्याच रस्त्यावरती आहोत, आपला रस्ता बदललेला नाही आहे. एखाद्या वस्तूला, फाटक्या तुटक्या वस्तूला, फाटक्या तुटक्या गोष्टीला वरून चांगली पिशवी लावली, वरून चांगलं कवर लावलं म्हणून आतली गोष्ट बदलती का हो? नाही बदलत ना. नासलेल्या दुधाला वरून साई ठेवून दिली याचा अर्थ नासलेल्या दुधाचा वास येणार नाही? येईलच, निश्चित रूपाने येईल. म्हणून अशी गोष्ट करू नका. पाहूनी, एकमेकाचं पाहून आपल्याला करायचं नाही आहे. आपल्याला ईश्वराला बघण्यासाठी आपल्याला त्याच्याकडेच बघावं लागेल. आपल्याला जगाकडे बघून चालणार नाही, पुढच्या चालूनही चालणार नाही. पिछे से आये आणि आगे ढकेल दिया, मागून आलं ते पुढून. आपल्या बऱ्याचशा 80% ज्या काही हिंदू संप्रदायामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये ज्या प्रथा आहेत ना, त्या अशाच आहेत. त्याला काहीही तथ्य नाही आहे. पाठीमागून आले पुढं करायचे, पाठीमागून आले पुढे करायचे. नवरात्राच्या बाबतीतही अशा खूप शंका कुशंका आहेत. नवरात्राच्या बाबतीतही खूप अशा विचित्र कल्पना आहेत. बऱ्याचशा लोकांचे आता ह्या नवरात्रामध्ये फोन आले, सांगितलं, त्यांच्या अडचणी सांगितल्या. अहो प्रत्येक गोष्टीला डिस्काउंट आहे ना. तुम्ही धर्माला इतकं अवघड करून काहीही फायदा होणार नाही. धर्माचं ठीक आहे, काटेकोरपणे पालन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, पण धर्माच्या काही गोष्टीमध्ये ऑप्शन अपवाद देणंही गरजेचं आहे. काल परवा एका स्त्रीचा फोन आला, घरामध्ये कोणीही उपदेशी नाही आहे आणि नवऱ्याचा दंडकही असा आहे की तिनं घट बसवावेत, त्याही सोबत त्या घरामध्ये मांसाहारही होते, पण तिच्या अंतःकरणामध्ये प्रभू श्री चक्रधरांचं, गोपालकृष्णाचं नाव आहे. त्यामुळे तिला धर्माबद्दल खूप आवडी आहे, खूप प्रेम आहे, पण त्याही सोबत हे असं करावं लागतंय. फोन आल्यानंतर मी तिला सांगितलं की बाई घाबरू नको, धर्म
प्रथम जर कार्य कुठलं करत असेल तर धर्म अभयाचं कार्य करतो. स्वामींनी प्रथमदा जर जीवाला काही करायचं असेल तर ते भयमुक्त केले. भीती काढा तिच्या मनातली, त्या व्यक्तीच्या मनातली भीती काढा की तुम्ही तुमच्या ईश्वराचं नामचिंतन करा. ईश्वर आपल्या आपण सद्बुद्धी देणार आहे. अहो, एखाद्याला तिरस्काराने आपण पाणी दिलं तर तो पाणी तरी पिईल का? लक्षात घ्या ना. तेव्हा तुमची नावडत जर ती देवता भक्ती तुम्ही करत असाल, तुम्हाला करायची बिलकुलही इच्छा नाही आहे, तरी तुम्हाला करावी लागत असेल तर ईश्वरही तुमची मजबुरी समजून घेऊ शकतो. काही अडचण नाही आहे. एका विद्यार्थ्याचा फोन आला, तो बाहेर शिकण्यासाठी आहे, मेसमधून त्याला खावं लागतं, पिवावं लागतं, काय अडचण आहे? त्याला सूट देण्यामध्ये काही डिस्काउंट देणं काहीच अडचण नाही ना. तो आता विद्यार्थी दशेमध्ये आहे, त्यांनी त्याच्या अभ्यासावर लक्ष द्यावं की धर्माचरणावरती लक्ष द्यावं? धर्म जितका तुम्हाला सोपा करता येईल तितका तो अनेकांच्या हृदयामध्ये अधिष्ठान करत असतो, अनेकाच्या हृदयामध्ये अधिष्ठान करतो. इतर संप्रदायामध्ये जर आपण बघितलं तर धर्माला सोपं करून सांगण्याचा गुरु लोकांनी, आचार्य लोकांनी, शास्त्रांनी प्रयत्न केला आहे. आपणही शास्त्राला, धर्माला सोपं करून जर सांगितलं तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये धर्म करण्याची भावना उगवेल. असो, तो वेगळा विषय आहे, तरीही ओघाओघाने निघते म्हणून मला सांगावं वाटते. आपण अनुकरण करण्यापेक्षा अनुसरण करणं गरजेचं आहे. आपण जर अनुकरण केलं तर त्यांनी पुढच्या धोरणाच्या बद्दलही आपल्याला माहिती कळत नाही, ईश्वर ज्ञानही आपल्याला प्राप्त होत नाही आणि त्याचा जो परिणाम आहे तो अज्ञात होत असतो. परिणामाची चाहूल आपल्याला लागत नाही. काय होणार आहे? हे डोळे झाकून काम करणं बंद करा. नुसता पाठीमागून धर्म आलेला आहे, मागच्या पिढीमध्ये होता आणि पुढच्या पिढीमध्ये आलाय. मागच्या पिढीमध्ये देवपूजा होती, पुढच्या पिढीमध्ये आहे. सकाळ संध्याकाळ फक्त देवपूजा करताय, अगरबत्ती लावताय, एखादी तुटकी आरती म्हणताय. इतका जर धर्म तुम्ही करत असाल तर समजून घ्या, निश्चित तुम्हाला काही धर्माचं फळ मिळणार नाही. धर्म वाढला पाहिजे. ज्ञानाने धर्म वाढत असतं. ज्ञान घ्या. तुम्ही ज्यांच्याकडून उपदेश घेतला असेल, गुरु केला असेल, त्या गुरूंना सांगा, त्या गुरूंना घरी बोलवा, त्या गुरूंना म्हणा की बाबा आम्हाला काहीतरी ज्ञान द्या, धर्मामध्ये आमची पुढची पायरी आम्हाला दाखवा. बोध हा याचंच करता सांगितला की बोध जर झाला तर तो माणूस, तो व्यक्ती अनुसरण घेऊ शकतो किंवा करू शकतो. अनुसरण ह्या शब्दाचा पारंपरिक आणि आपल्या पंथीय परिभाषेनुसार बऱ्याचशा लोकांनी अनुसरण असं संन्यासाला म्हटलेले, अनुसरण असं ईश्वर मार्गामध्ये संन्यास घेण्याला म्हटलेले नाही. स्वामींना जे अनुसरण अपेक्षित आहे ते स्वामींच्या अधीन होण्याचं अनुसरण आहे. मग अधीन होणं स्वामींचं तुम्ही कुठूनही करू शकता, पण त्यागात शांतीरनंतर त्याग केल्याशिवाय अनुसरण घडत नाही. त्याग तुम्हाला करावा लागेल. जेव्हा तुम्ही सांसारिक गोष्टीचा, सांसारिक मोहाचा, तुमच्या रागाचा, द्वेषाचा, कामाचा, क्रोधाचा त्याग कराल तेव्हा तुम्हाला शांती म्हणजे मोक्ष, शांती म्हणजे स्थिरता प्राप्त होणार आहे. नामाने अनुसरण साध्य होऊ शकतं. ते अनुसरण आपल्याला जमलं पाहिजे, कारण नामामध्ये इतका प्रभाव आहे की नामाने अनुसरण घडणार आहे. आणि ज्या व्यक्तीला अनुसरण घडलं त्याला देव पण होणार आहे, कारण अनुसरले याचा देव. ज्याच्याकडे अनुसरण आहे, ज्यांनी अनुसरण घेतलेलं आहे, ज्यांनी प्रपंचात राहून सुद्धा त्याग केलेला आहे, आणि तो त्याग करत करत आता बऱ्याचशा लोकांना हे वाटेल की डिस्काउंट दिले बाबांनी, मस्तपैकी सांगतायत की प्रपंचामध्ये राहा. अरे बाबांनो, ती पायरी आहे ना, तीही एक पायरी, पण तिथूनही बाहेर पडा. ते जर सोडू वाटत नाही तर समजून जा की काही लोक म्हणतात की आम्ही अनुसरण घेतलेले, कपडे बदलवले, संन्यास घेतला, पण घर सोडून राहता येत नाही. बाबा, घेतलंच कशाला? ठीक आहे ना, थोडंसं आचरण तर करून पहा. काही लोक मजबुरीनं घरी राहत असतील, सेवा होत नाही म्हणून, शरीराचे अनधिकार आहे, अपवाद आहे काही गोष्टींना, पण ही मनाची एक प्रकारे समजूत आहे, मनाची तुकडी समजूत आहे. पण लक्षात घ्या, घरी राहून देव साध्य होणार नाही. घरी राहून कुणालाही साध्य झाला नाही. भले भले येते मुनी जपी तपस्वी त्याला दऱ्या डोंगरामध्ये शोधतायत, हाडाची रांगोळी करतायत, कटमकटियमान होऊन जगतायत, सगळ्या प्रपंचाचा त्याग करून राहतायत, तरीही तो त्यांना एकदा जरी स्वप्नात येत नाही, तरी तो त्यांना सापडत नाही. विचार करा, सोप्यावरती बसून बेडवरती झोपून आपल्याला तो भेटेल का? प्रयत्न करणं गरजेचं आहे ना. एखादा पोरगा पास होत नाही याचा अर्थ त्यांनी अभ्यास करणं सोडून दिलं थोडं? सोडलं नाही पाहिजे, त्यांनी अभ्यास जरूर केलाच पाहिजे. पण तो अभ्यास करत असताना नुसतं फक्त मी करतोय असं दाखवायचं नाही. मनातूनही काही गोष्टी करा. देवाबद्दल, धर्माबद्दल, देवाला आरती करा. आरती म्हणजे काय? आवडी. आरती म्हणजे आतून, आर्त, तुम्हाला आतून जोर झाला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा. आतून तुम्ही खळबळून निघाले पाहिजे. एखाद्या गोष्टीला आपल्याला जर एखाद्या गोष्टीची आठवण झाली
एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे तर आतून आपण खडबडून जातो आणि सगळं शरीर सगळं मन आपलं त्या गोष्टीप्रती लागून जातो. ही आर्त आहे, एक प्रकारे ती अपेक्षा आहे, पूर्णपणे ती जाणीव आहे, आतून पूर्ण उत्कंठा आहे की मला ती गोष्ट भेटली पाहिजे. या उत्कंठेनं द्वेषाने जोशाने आपण जर परमेश्वराची चाहना केली, परमेश्वराची अपेक्षा केली तर परमेश्वर आपल्याला नक्की भेटतो. तर नामाचा प्रभाव असा आहे की नावाने अनुसरण घडतं, नामाने देवही प्राप्त होतो. अनुसरल्याचा देव असं स्वामींनी सांगितले. अनुसरण घ्या याच्याच करता शेवटच्या तरी घड्या आपल्या देवाच्या चरणापर्यंत गेल्या पाहिजे. अनुसरण घेतल्यानंतर परमात्मा खऱ्या अर्थानं जवळ येणार आहे. अनुसरणाने आपला मुक्तीचा दरवाजा आपल्याला भेटणार आहे, रस्ता भेटणार आहे. शास्त्रामध्ये देव माझा मी देवाचा अनुसरणासाठी असलेलं एक वाक्य आलेलं आहे की अनुसरलेल्या व्यक्तीनं देवाला आपली भावना प्रदर्शित केली पाहिजे, अर्पण केली पाहिजे. ईश्वरा तुझ्याशिवाय माझं या जगामध्ये कोणीच नाही आहे. त्वमेव माताच पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. हे परमात्मा तुझ्याशिवाय आमचं कोण आहे? तूच आमचा सखा आहेस, तूच आमचा दाता आहेस, तूच आमचा माता आहे, पिता आहे. या सगळ्या भावना आपण ईश्वर अर्पण केल्या पाहिजे. कुष्ठी रोग्याचा दृष्टांत ह्या अनुसरणासाठी, अनुसरणाच्या उदाहरणासाठी, नामासाठी स्वामींनी सांगितलेला आहे. हा कुष्ठरोग्याचा दृष्टांत मी इथं तुम्हाला सांगणार नाही. आपल्याच ह्या श्रीगीता परिवार यूट्यूब चॅनलवरती कुष्ठरोग्याचा दृष्टांत 1 तास मी सांगितलेला आहे. त्याला विविध अंगाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो व्हिडिओ नक्कीच तुम्ही ऑडिओ शोधा. याच्यामध्ये अनुसरण आपल्याला फक्त बघायचं आहे. कुष्ठरोग्याचा जेव्हा त्याच्यावरती प्रसंग आला, गुदरला, तेव्हा त्यांनी निवळेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन समर्पण केलं. देव माझा मी देवाचा झाला. आणि मग त्याला भूतकाळाची चिंता राहिलेली नाही, भविष्याची आस्था राहिलेली नाही, अन्न वस्त्र निवाऱ्याची चिंता राहिली नाही आणि तो त्याचा होऊन गेला. देवतासुद्धा अनुसरल्याचं राखण करतात, त्याचं संगोपन करतात आणि ईश्वर तर संपूर्ण शक्तिमान असल्यामुळं अनुसरल्याचं रक्षण करत असतो. चांगदेव वटाने वाळूचं मंदिर रचलं होतं एवढ्याशा त्या चांगदेवाने आणि नामाचा उच्चार करत करत तिथे खेळत होते. बघा, एवढ्याशा लहान लेकराकडून आणि एवढ्याशा लहान लेण्यातूनही खूप मोठी शिकवण आपण घेण्यासारखी आहे की लहान लेकराला ज्या पद्धतीने आवडी संचरली आणि तो देवाचं नामोच्चार करत होता. आपण तर खूप मोठी माणसं आहोत ना, खूप मोठी माणसं आहेत. होतं काय की लहान लेकराला म्हणतात की लहानपणी त्याला म्हणत असतात की बाबा आठवणीत ठेवायचं, आठवणीत ठेवायचं. लहान लेकराला वारंवार माणसं सांगत असतात हे आठव, ते आठव, हे आठवणीत ठेव, ते आठवणीत ठेव. पण तेच मोठा माणूस झाला की माणसं म्हणतात याला सोडून द्या, त्याला सोडून द्या. काय होतं की आपण बराचसा कचरा साठवलेला असतो मनामध्ये, शरीरामध्ये, घरामध्ये आणि तो कचरा आपल्याला त्रासदायक होत असतो. मनाला डस्टबिन बनवू नका, म्हणून मनाला अमृताचं पात्र बनवा. उडा पात्र, कचरा पात्र बनवण्यापेक्षा अमृताचं पात्र जर बनवलं तर अमृताचा कुंभ असलेला अमृताचा सागर तुमच्या हृदयामध्ये वास करेल, निवास करेल. अनुसरणाला शास्त्रामध्ये सूत्रपाठामध्ये भिंगुरटीचं सुद्धा प्रमाण आलेलं आहे की तो चिंतन करत करत ती भिंगुरटी त्या माशी समान होत असते. दैमायसाला निमित्त करून देव माझा मी देवाचा ऐसी तरी असुजो की देवते हे स्वामींनी सूत्र सांगितलेले आहे. स्मरणाचं सातत्य देवाने सांगत सांगत अनुसरणाचा महिमा निरूपण केलेला आहे. अनुसरलेला खऱ्या अर्थानं भविष्यातल्या काही बाधा होत नाही, त्याचं आगंतुक अनारब्ध सुंकतं. आता हे शब्द शास्त्रोक्त शब्द असल्या कारणानं हे तुम्ही नीट समजून घेतले पाहिजे. नाही समजले तरीही अनुसरणाचा जो महिमा सांगितला आहे त्या अनुसरणाच्या महिमेला आपण नीट समजलं तरीही भरपूर होईल. अनुसरलेला दिव्यांजत्व होत नाही, दैवत्व होत नाही आणि मग पुढच्या ज्या पायऱ्या आहे अपरोक्ष ज्ञानापर्यंत, विशेष ज्ञानापर्यंतच्या त्याच्या पायऱ्या वाढत जातात आणि सगळ्या संकोचाच्या गाठी अनुसरल्याच्या निसटून जात असतात. मनाच्या त्याच्या पाकळ्या उमलतात, चित्ताच्या वृत्ती थांबतात. असे भरपूर अनुसरणाचे कार्य आहे. असार त्याच्या हृदयामधून निघून गेलं, सगळं असार. उडापात्र म्हणजे काय, उडा कर्कट सगळं निघून गेलं, घाण निघून गेली, कचरा निघून गेला आणि मग तिथं त्याचं जीवन सोनेरी व्हायला सुरुवात झालं. मग जो अनुसरला आहे ना, अनुसरल्याचं एक आता शेवटचं लक्षण सांगतं की तो निर्वैर सर्वभूतेश, तो सगळ्यांशी निर्वैर वागतो. एखादा अनुसरला वैरभाव ठेवून जर वागत असेल तर प्रश्नचिन्ह उभं करा. दिसतंच अनुसरल्याचा कोणीही वैरी नसतो. देवाजवळ जो गेला, जो देवत्वाने सिद्ध झाला ना,
जो देवत्व सिद्ध करतो. शिशुपाळाला ज्यावेळेस भगवान कृष्णाने मारलं, दृष्टपर वैर जरी दाखवलं तर मेल्यानंतर त्यांनी आपल्या श्रीचरणाची गती त्या शिशुपाळाला दिली. पुतनेला श्रीकृष्ण महाराज मातृत्वाचं फळ देतात. ईश्वराचं कार्य आहे ना, ईश्वर वैऱ्याला सुद्धा आपलंच फळ देतो. याच्यावरून जर त्या देवाचे आपण असो तर आपल्यामध्ये वैरभाव जागृत नसलाच पाहिजे. मा मारिता पूजिता, आपल्याला कोणी जर निंदा करत असेल, पूजन करत असेल तर आपल्याला सारखंच वागलं पाहिजे, सारखंच राहिलं पाहिजे. गीतेची ही शिकवण आहे, लीळा चरित्राची सूत्रपाठाची शिकवण आहे. याला स्वतंत्र विषयामध्ये आपण आणखी प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न करू. पण आजच्या विषयामध्ये नामे अनुसरण, नामाने अनुसरणाची पायरी आपल्याला गाठता येते हे आज आपण ऐकलं. अनुसरणाची महती स्वतः देवाने सांगितलेली की अनुसरल्याशिवाय देव मिळणार नाही, देव प्राप्त होणार नाही. आपल्या सगळ्यांना परमात्मा प्राप्त होण्यासाठी अनुसरणाच्या पायरीकडं, अनुसरणाच्या रस्त्यावर चालणंही गरजेचं आहे. आपण निश्चित रूपाने भले या जन्मामध्ये जरी अनुसरले होऊ शकत नसले, परिस्थितीवश काही गोष्टी असतात, परंतु पुढच्या जन्मामध्ये, त्याच्याही पुढच्या जन्मामध्ये ईश्वराला प्रार्थना तर करा की देवा कधीतरी असा जन्म होऊ दे, कधीतरी असा माझा देह तुझ्या दारापर्यंत आला पाहिजे. वेळी जन्म दिले मी, अनेक गोष्टींना जन्म दिलाय. पत्नीला जन्म दिला, लेकरांना जन्म दिला, शेतकऱ्याला जन्म दिला, नोकरदाराला जन्म दिला, दासाला जन्म दिला, सेवकाला, मालकाला, राजाला. सगळ्या देह माझे फिरून झाले, सगळ्या योनी माझ्या फिरून झाल्या, प्राण्यांना जन्म दिला. आता हे एक जन्म, हा एखादा जन्म तरी माझा तुझ्या दारावरती असावा, अशी परमेश्वराला अर्थ प्रार्थना ठेवा. नक्कीच तो परमात्मा तुम्हाला पदरात घेतल्याशिवाय राहणार नाही. तुमचं अनुसरणही सिद्ध जाऊ शकतं. पण वासनिक ही अवस्था कमीत कमी तुम्हाला साध्य झाली पाहिजे. तुम्ही वासना ठेवली पाहिजे. वासना म्हणजे इच्छा ठेवली पाहिजे की हे परमेश्वरा तुझ्या पुढच्या पायरीवरती मला चालण्याची ताकद दे किंवा अधिकार माझा वाढू दे, संस्कार वाढू दे. अशा पद्धतीनं अनुसरणाने देव घडणार आहे. म्हणून नामचिंतन करा, जितकं जमेल तितकं नामस्मरण वाढवा, जेणेकरून तुम्हाला अनुसरणाची पायरी गाठता येईल. झालेली सेवा ईश्वर अर्पण करूया. आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल आपलं धन्यवाद. आपल्या विधीमध्ये, आचरणामध्ये दिवसेंदिवस वाढ व्हावी अशी सद्कामना व्यक्त करतो. दंडवत प्रणाम.